आज मार्करवाडी जे गाव आहे जे अखंड देशाच्या पटलावरती आलं। आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत। जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे। आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो, या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, CBI असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात। आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ज्या निवडणुकांच्या वरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे। आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यतीत होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं, तर ते निवडणूक आयोगावरती, निवडणुकांवरती, EVM मशीनवरती फोडायचं। कारण त्याच्या अगोदर 4-6 महिने ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं। अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टीकाटिप्पणी करत बसले नाहीत। आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा। यामध्ये आमचे नेते माननीय देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं। विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या बाजूने मतदान दिलंय तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूने मतदान होईल। लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा हा जनतेचा विजय आहे, जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं। आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत, ते म्हणायला आले EVMचा निकाल आहे। आता मार्करवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत। माननीय रणजित मार्कड आहेत, उपसरपंच माननीय आबाराजे मार्कड आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य माननीय शाजी वाघमोडे आहेत, दत्तात्रय मार्कड माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत। हे NCPच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे, त्यांनी ती सर्व प्रक्रिया ही मतदान करतेवेळेस बघितलेली आहे। आणि जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त माननीय अभिजित काका देवकाते आहेत आणि आमचे सर्वांचे मित्र माननीय नवनाथजी। आता मार्करवाडीच्या सरपंचांनी सगळी स्टोरी सांगितली की NCPचे नेते शरदचंद्रजी पवारांनी टीम त्यांच्या गावामध्ये पाठवली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढे घेऊन जायचं ह्याची रचना त्यांना सांगितली होती। आणि जेव्हा निवडणूक आयोगाकडं फेर मतदान घेण्याच्या दृष्टिकोनातून एक ॲफिडेव्हिट सादर करा असं NCP पक्षाकडून जेव्हा मार्करवाडी गावातील ग्रामस्थांना सांगितलं तेव्हा सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य हे गावामध्ये फिरायला लागले की आता ॲफिडेव्हिटवरती तुम्ही सह्या द्या की आम्ही मतदान NCPला केलं होतं आणि ते मतदान भाजपला गेलं असं तुम्ही सांगा आणि त्या ॲफिडेव्हिटवरती सह्या करा। त्या गावातल्या वडीलधारी मंडळींनी सुद्धा यांना सुनावलं की अरे कशाला करताय, वशा मारुतीचं मंदिर आहे त्या परिसराचं एवढं मोठं सुशोभीकरण झालंय आपल्या गावामध्ये, तिथं बोटिंग सुरू केलंय। अरे ज्या गावामध्ये जायला रस्ता नाही त्या गावात ते रस्ते तर पूर्ण केले आणि त्या गावामध्ये बोटिंग केलं। मंगल कार्यालय त्या गावात उभा केलंय भारतीय जनता पार्टीनं की ज्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही एखादं लग्न करायचं म्हणून गेलो तर आम्हाला बाहेर 50,000 रुपये, 60,000, 70,000, 1 लाखापर्यंत भाडं द्यावं लागतं। परंतु मार्करवाडीमध्ये जे माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे मंगल कार्यालय उभा राहिलंय ते मंगल कार्यालय फक्त 5,000 रुपयेमध्ये गावातल्या आणि परिसरातल्या गरीब लोकांना विवाहासाठी किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काही सभा असतील, काय असेल तर 5,000 रुपयेमध्ये मिळतंय। हे आपण कसं विसरता येईल
असं गावातल्या लोकांनी सरपंच उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं, हे तुम्ही करू नका, असे काही उद्योग तुम्ही करू नका. मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला. कारस्थानं कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे. देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो, तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो. अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात, तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय. आणि आज ज्या गावामध्ये मार्कडवाडीमध्ये तुम्ही फेरमतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभा केलं, त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे. तर मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना पुढं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं, हे त्या गावचे सरपंच सांगतायत. माननीय शरदचंद्र पवारांच्यावरती, त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे, ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे. आज मार्कडवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशभर यांनी चेतवलं होतं, पेटवलं होतं, खरा चेहरा पुढे आला ना. मार्कडवाडीत गावामध्ये इतकं मोठं 22 कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं. आता यांच्याशी मी चर्चा करत होतो दत्ता मार्कडांशी. ते म्हणले की एक वृद्ध महिला मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं. हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते. मग त्यांनी म्हटलं की दत्ता मार्कड आहेत, त्यांना माझ्याबरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे. आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट कुठल्या पार्टीचा आहे कोण बघत बसत नाही, त्यांना चिन्ह पण माहीत नाही. आणि मग ह्यांनी विचारलं तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे. ते म्हटले मोदी साहेबांची पेन्शन आम्हाला मिळतीये, लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत, मला देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे. यांच्यासमोर आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत, विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं. दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले, ते मला वाटते मागच्या महिन्यात मयत झाले, ते तुम्हाला नाव सांगू शकतील, की त्यांनी म्हटले की बाबा मोदी साहेबांचे मला पेन्शन मिळते, मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे. त्यांनी तिथं जात बघितली नाही. मुळामध्ये मार्कडवाडी हे 90% धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास 10.5 मतदान हे बीजेपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि 850 मतदान हे NCPच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आज मी मार्कडवाडीच्या सरपंचांचं उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. परंतु परत एकदा शिक्का पडला की हा कारस्थानी माणूस आहे, हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे, की हा भांडणं कसे लावतो, वाद कसे लावतो. एका बाजूला मंडल यात्रा, दुसऱ्या बाजूला लेक आणि नातू, इकडं मराठा समाजाला आरक्षण द्या. म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची, मांडुळासारखं कसं वागायचं, हे या व्यक्तीकडून शिकतंय. परंतु अत्यंत जबाबदार पदावरती आहे असं वारंवार सांगितलं जातं, अत्यंत आम्ही ज्येष्ठ आहोत असं वारंवार सांगितलं जातं आणि तुम्ही निवडणूक आयोगावरती साशंकता षडयंत्र करून निर्माण करताय. षडयंत्र करून एखादी ओरिजिनल असेल तर त्याबद्दल दुमत नाही, परंतु एखाद्या गावाला टार्गेट करून त्यांना शिकवून त्यांना कसं बोलायचं, कशा पद्धतीनं आंदोलन करायचं, कशा पद्धतीनं पुढं जायचं, हे जे षडयंत्र केलंय हे षडयंत्र अत्यंत निषेधार्ह आहे. कारण पूर्वी जेव्हा या बॅलेटवरती निवडणुका व्हायच्या, पंचायत समितीच्या सदस्याची मतमोजणी सुरू आहे, समजा 10-5 मतं कमी पडतात, हे चिठ्ठ्या गिळून टाकायचे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक आहे, हे चिठ्ठ्या गिळून टाकायचे, चिठ्ठ्या फाडून टाकायचे, चिठ्ठ्या खिशात घालून घ्यायचे. आमदारकीच्या निवडणुकीचे मतमोजणी 2-2, 3-3 दिवस चालायची. लोकसभेच्या उमेदवाराची मतमोजणी 2-2, 3-3 दिवस चालायची. हे सकारामध्ये आहेत. सकारामध्ये यांच्याकडे कारखाने कशामुळे आहेत, हे चिठ्ठ्यामुळेच की. चिठ्ठ्यामुळं सगळं हे माहित आहे यांना. चिठ्ठ्या पळवता येतात, चिठ्ठ्या गिळता येतात, गिळल्यावर काय एक्सरे काढून काय ऑपरेशन करून चिठ्ठ्या बाहेर काढायच्या का. अनेक गावामध्ये उदाहरणं घडलेली आहेत.
सहकारामध्ये जर ईव्हीएम आली तरी सुद्धा हे पवारांचं सगळं जे सहकारामधलं जे त्यांचं प्राबल्य आहे ते पूर्णपणे संपून जाईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून यांना चिठ्ठ्या नको आहेत, यांना चिठ्ठ्या पाहिजे आहेत, यांना ईव्हीएम मशीन नको आहे. परंतु आज मार्कडवाडीतल्या गावातल्या लोकांनी शरद पवारांचा बुरखा परत एकदा फाडलेला आहे. लोकांच्या समोर हे सगळं परत सत्य काय आहे ते समोर आणलेलं आहे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीनं गावामध्ये विकास केला हे त्यांनी मान्य केलं गावातल्या सगळ्या लोकांनी. आणि म्हणून लोकांनी मतदान दिलं. म्हणजे लोक विकासावरती मतदान देत आहेत, लोक मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती मतदान देत आहेत, देवाभाऊंच्या नेतृत्वावरती मतदान देत आहेत. हे पुन्हा एकदा मार्कडवाडीमुळं हे सिद्ध झालेलं आहे. शरद पवार यांच्या कटकार असताना आता तुम्ही उल्लेख केला तर त्याबद्दल तुम्ही त्या भविष्यात जन आंदोलन करणार आहात किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी नाही, हे बघा, तुम्ही दोन प्रकरण अत्यंत महत्वाचे आहेत. एक प्रकरण हे मार्कडवाडीचं की तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण केली आणि त्या गावातलेच लोक सांगतायत की हे पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आम्हाला कसं करण्यास भाग पाडलंय. म्हणजे हा गंभीर विषय आहे ना, देशद्रोह आहे हा. निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे. निवडणुकांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या निवडणुकावरती शंका घेणं आणि त्या शंका नाहीत षडयंत्र करून शंका घ्यायला भाग पाडणं हा एक मोठा देशद्रोह आहे. आणि त्यामुळं देशद्रोहाचा गुन्हा हा शरद पवारांच्यावरती दाखल झाला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मागच्या महिन्यात ते बोलले की माझ्याकडे 2 लोक आली होती की ते म्हणत होती की 160 उमेदवार मी तुमचे निवडून देतो. बघा किती गंभीर बाब आहे. कुणीतरी माणूस येतोय, 2 माणसं येत आहेत तुमच्याकडं आणि ती म्हणतायत की मी तुम्हाला 160 आमदार निवडून देतो. त्या क्षणाला शरद पवारांनी फोन उचलायला पाहिजे होता, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता, गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी 2 व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला 160 आमदार निवडून आणून देतो, यांना ताबडतोब अटक करा. पवारांनी तसं केलं का? नाही केलं. पवारांनी काय केलं? त्यांचा सगळा प्लान समजून घेतला. सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे, आपल्याकडे चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीममध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही, आपल्याला विकास करायची गरज नाही, आपल्याला सभा घ्यायची गरज नाही, आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही, लोकांचा आपल्यावर विश्वास नाही, परंतु 2 पट्टे आपल्याकडे आलेले आहेत, ते आपल्याला 160 आमदार निवडून आणू देऊ शकतात. त्यांनी त्यांना घेतलं, ते दिल्लीला गेले. राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला. आता राहुल गांधींना प्लान सांगितला, निवडणुका झाल्या आणि 7-8 महिन्याच्या नंतर ते बोलतायत की 2 माणसं माझ्याकडे आली होती. मग तुम्ही का नाही सांगितलं? समजा गावात एखादी चोरी झाली, एखादी मारामारी झाली, ज्यांनी डायरेक्ट मारामारी केली तो आरोपी असतो, परंतु मारामारी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्याला पण पोलीस आरोपी करतात. आता तुम्ही हे षडयंत्र की त्यांना तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही, त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला, म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना. ह्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता मीडियावाले म्हणतायत की ते 2 माणसं कोण, ते म्हणते मला आठवत नाही. आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्हीमध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं, 50 वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते नाव सांगतात, धोतरवाला त्याचं ते नाव सांगतात, ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात. 50 वर्षापूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत, पण 160 आमदार निवडून देणाऱ्या 2 माणसांची नावं माहीत आहेत. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना. आता आमच्यासारखं कोण असतं तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा. म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही. कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत. आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे, रणजित मारकड सरपंच आहेत, जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत. एक किती मतांनी 1666 91% मतदान झालं. 91% मतदान ज्या सरपंचांना गावातल्या लोकांनी दिलंय त्या गावचे सरपंच सांगतायत की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे. आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे. शरद पवारांची टीममध्ये तर स्थानिक आमदारांचा मोठा सहभाग सगळे झाले ना. टोळी प्रमुख आला म्हणजे खालची टोळी सगळी झाली ना. ती काही नावं कोणाची घेण्याची आवश्यकता नाही. बघा, त्यांनी त्या काळामध्ये स्टेटमेंट केली होती. आता रणजित मारकडांनी भूमिका घेतल्याच्या नंतर तुम्ही विचारा ना आत्ताची भूमिका काय आहे.
मार्करवाडीचे गावचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहेत, सरपंच उपसरपंच आहेत, आणि त्यांनी जे उघडं केलंय ना बाबा हे कशा पद्धतीनं ठरलंय. अगोदर 30-40 गावाची बैठक झाली होती, कुठल्या गावात हे प्रकरण लावून धरायचं कुणी तयार झालं नाही, तर ते मार्करवाडीत. म्हणजे हे सगळं पूर्ण ठरवून केलेलं हे प्रकरण आहे. इतके दिवस सरपंच महोदय शांत का होते? इतके दिवस तुम्ही माध्यमांवरती इतके दिवस मी बोलताना बी त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही ग्राउंडली व्यवस्थित त्याचं फॉलोअप घेतो किंवा माहिती घेतो कसं आहे. मुळातच काय झालं की 2-4 दिवस पहिलं मी जरा बाहेर गेलतो, त्यानंतर त्यांना प्लॅनिंग केलं, गावातली काय प्रमुख मंडळी घेऊन प्लॅनिंग केलं होतं. मग 2-4 दिवसांना मी गेल्यानंतर मला समजलं, मग आमच्या गावचं एक 30-40 वर्षापासूनच एक हिस्ट्री आहे, इतिहासच आहे. कुठलंही राजकारण असं, लोकशाही असू द्या, म्हणजे विधानसभा असू द्या, पंचायत समिती, ग्रामपंचायत, काय बी असू द्या. मी तुम्हाला सांगितलं ना की 91% मतदान, गावची लोकसंख्या 5,000 आहे माझ्या, 91 पैकी 91% मतदान मला झालं, 91.18. म्हणजे काय ठरवलं तरी एक 10-15 जणांनी ठरवलं तर त्याच्यामध्ये आम्ही सगळीच येतो. सरपंच म्हणजे काय गावामुळे आहे मी, मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. 2-4 जाऊन ठरवल्यामुळं आम्ही गप्प बसलो. त्यानंतर काही दिवस त्याचा अभ्यास सगळ्यांनीच केला. मग नंतर ती टीम आल्यानंतर आम्हाला सांगितलं की असाच तुम्ही करू शकता का. आता या 2-4 ठरवल्यामुळं आम्हाला थोडंसं त्यावेळेस हो करावं लागलं ना. मग नंतर आम्ही हे बाकीचं ऑपरेट करायचा विषय आल्यानंतर आम्ही बघितलं तर आतनं भरपूर पोटतिडीक लोकांची म्हणजे उद्रेक झाला होता. हे चुकीचं आहे, हे आपल्याला करायचंच नाही. का करताय तुम्ही? तर तुम्ही आताच जे केलंय ते तुम्ही स्वतः सपोर्ट करा गोष्टीचा. मग कोण ही व्यक्ती होती जे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी येऊन अशा प्रकारे क्रिकेट केलं तुम्हाला? हीच ना, शरदचंद्र पवार साहेबांचेच, बीजेपी आणि काँग्रेसचे बी, मला वाटतं ते नागपूरचे कोणते आले ते बघा, ते बी आमच्याकडे संध्याकाळी 8:30-9 वाजता आले होते. आणि त्यांचं नाव सांगता येणार नाही मला, पण आलती 2-3 गाडी आल्या बघा. स्थानिक कोणी राष्ट्रवादीचा माणूस होता का त्यांच्यासोबत? कारण तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर आरोप करताय, त्यांचे कोणी स्थानिक नेते जे, कारण असं कुणी येऊन सांगितलं तुम्ही ऐका असं तर होणार नाही ना. कोणीतरी तालुक्यामध्ये त्यांच्या गटाचे बरीच आहेत ना. आता कोणाकोणाची नावं घ्यायची, बरीच आहेत ना त्याच्यामध्ये. कोण 2 नावं तर सांगा जे होते यामध्ये. तुमच्यातले जे कोणी 4 जण होते ते कोण होते प्रामुख्याने? तालुक्यातले सांगा. तालुक्यातले आमदार, चालू आमदार जानकर नाव घेऊन सांगा. उत्तम जानकर, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालं ना सगळे विषय. मग आता तुम्ही पोलिसांमध्ये या संदर्भात काही तक्रार किंवा गुन्हा दाखल करणार आहात का? कारण अशा प्रकारे जर एखाद्या केंद्रीय यंत्रणेवरती कुठे आरोप करून तुमचं गाव आता देशभर चर्चेत आलेलं आहे, त्यामुळे आता गावाचीच बदनामी होणार आहे. या संदर्भात तुम्ही तक्रार किंवा गुन्हा दाखल करणार? गावाची बदनामी म्हणजे मला काय सांगायचंय, गावाची बदनामी आम्हाला बळीचं बकरा केलं गेलं आमच्या गावाला. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस स्थानिक लेवलला आम्ही फिरलो, आम्हाला समजलं की हे चुकीचं आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मार्गदर्शक गोपीशेठ साहेबांपाशी गेलो, अभिकाकापाशी गेलो. त्यांना सांगितलं की आमच्या गावामध्ये फार चुकीचं हेराफेरी झालेली आहे, तर ह्याचा आम्हाला कुठतरी ह्याचा पर्दाफाश करायचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढं मग प्रयत्न करायचा. यस, धन्यवाद. दुसरा एक प्रश्न होता, महासाहेबांचा पुतळा आहे नांदेडमध्ये आणि त्या पुतळ्यावर खरं लाल रंग फेकलेला आहे, कसं बघताय? कारण की असे जे पुतळे आहेत त्याच्यावर खासदार आता अनिल देसाई थेट सरकारवर आरोप करतायत, सरकार अपयशी ठरलेलं आहे अशा प्रकारे. पोलीस यंत्रणा काय करतात? महासाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. आणि देवाभाव अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील. ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाआड घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल. कोणाकडून? हा, अवधूतवाडा. जत पंचायत समितीमध्ये अवधूत वडार नावाचा एक तरुण तडफदार चांगला ज्युनियर इंजिनियर सर्व्हिसला होता. त्यांचं मूळ गाव ईश्वरपूर आहे. तर ते तिथं गेल्या काही वर्षांपासून कामाला आहेत आणि मागच्या 2-4 दिवसापूर्वी त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकून स्वतःला संपवून घेतलेलं आहे. आता हे काय वडार माझी काही ओळख नव्हती किंवा आमचं त्यांचं कधी बोलणंही नव्हतं, परंतु जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा मला सांगलीतील पत्रकारांचा फोन आला
की असं अवधूत वडार यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या ऑफिसमधून दबाव आहे असं काही तिथं सांगितलं गेलं. मग ठीक आहे म्हटलं आपण माहिती घेऊ. मी पूर्ण BDO साहेबांशी चर्चा केली. त्यांचे जे डेप्युटी इंजिनियर गायकवाड साहेब आहेत त्यांना फोन केला तर त्यांच्याकडून लक्षात आलं की हा एकदम चांगलं काम करणारा ज्युनियर इंजिनियर होता, अत्यंत मनमिळाऊ होता, परंतु त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते. आता ते पोलिसांनी त्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये जावं. जेव्हा ही घटना घडली पोलिसांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली, त्यांचं PM केलं. PM करून आता बॉडी ताब्यात द्यायची तोपर्यंत ह्या प्रकरणात कुणाचाच काही विषय नव्हता. परंतु ईश्वरपूरमधून लोक आली, त्यांनी फोन केला आणि जजचा एक माजी आमदार आहे त्यांनी जयंत पाटलांना फोन केला की बाबा असं असं प्रकरण घडलंय आणि मग काय करायचं. तर जयंत पाटील त्यांना बोलले की गोपीचंद पळकरचं नाव घ्या. ते म्हणले आम्हाला घेता येणार नाही. म्हणले आम्ही जाऊन प्रयत्न करतो आणि मग त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना माझी विनंती आहे की अत्यंत सिरियसपणे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी माझं नाव घ्यायला लावलंय त्याची चौकशी व्हायला पाहिजे. मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जयंत पाटलांनी केलेलं हे सगळं षडयंत्र आहे. त्यांचे गावचे ते इंजिनियर आहेत आणि एखाद्या अभियंत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही. मुळामध्ये जयंत पाटील आता 35 वर्ष आमदार आहेत. 90ला ते आमदार झाले, 2025 आहे. ह्या बिचाऱ्याला एवढी अक्कल नाही की आमदाराचं ज्युनियर इंजिनियरचं काय काम असतं. काम एखादं सुचवलं एखाद्या गावात तर त्याचं अंदाजपत्रक तयार करणं याच्या पलीकडे कुठलंही काम ज्युनियर इंजिनियरकडं नसतं. आणि त्यांच्यावर दबाव टाकणं, मुळामध्ये ज्या विभागामध्ये ते काम करतायत बनाळी गटामध्ये, त्या गटामध्ये माझ्या आमदार फंडातलं काम आणि जे जिल्हा नियोजनमधून काम झालंय त्याचे आत्ता टेंडर झालेले आहेत. एकही काम तिथं चालू नाही. म्हणजे तुम्ही किती खालच्या लेवलला चाललाय. त्या बिचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तुम्ही त्याच्या घरातल्या लोकांना जाऊन सांगताय की गोपीचंदचं नाव घ्या, त्यांच्या PAचं नाव घ्या. आमचा त्याचा काडी मात्र संबंध नाही, परंतु आमची बदनामी करा. आम्ही काय तर त्याला दबाव टाकला, त्याकडून बिलं काहीच नाही. आणि म्हणून SP साहेबांना माझं आव्हान आहे की हे मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कशामुळं या अभियंत्यानं आत्महत्या केली त्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे. माझं पण चौकशी करा, माझे फोन डिटेल्स काढा, माझ्या PNचे फोन डिटेल्स काढा. आमचा त्या वडारशी कधी फोन पण झाला नाही. फोन करणं काय आमचा गुन्हा आहे का? नाही. मी आमदार आहे, मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडे जेवढी लोक येतील मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करणार, माझ्या ऑफिसमधून फोन जाणार. हे आमचं काम आहे, आमचा तो अधिकार आहे. परंतु आम्ही हॅरेश केलंय, आम्ही त्यांना त्रास दिलाय ते सगळं चेक करा ना. आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा. परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे. माझ्या गुन्हा 1 नंबर दाखल केला पाहिजे, कारण मी त्यांना उघडं करतोय, मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय, त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय. मग ते एकदम लाजलंय आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली. मला 1 नंबरचा आरोपी केला पाहिजे, मला जेलमध्ये टाकला पाहिजे. पण ते बिचाऱ्या अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे हो? अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही. सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहीत आहे. तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय, कुठल्या राजकारणामध्ये चाललाय. तो मुलगा मुलगी बघायला गेला होता, त्या मुलीचा फोटो घेतला, तिथलं काहीतरी त्या मुलीचे वडील बोलले. लोकांच्या चर्चा मी माहिती घेतली ना की बाबानो काय काय ते पोलिसांनी तपास करावा. त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता, त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं, त्या घराशेजारी लोक सांगतायत. पोलिसांनी या सगळ्या मुळामध्ये जावं ना. उगाच आम्हाला बदनाम, वाईट आहे ना ही घटना. एखादा अभियंता दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये तुम्ही आमचं नाव घेता. तर ह्याच्या खोलामध्ये माननीय SP साहेबांनी, ते कोण तपास अधिकारी साहेब आहेत, त्यांनी ह्याच्या खोलामध्ये जावं आणि ह्या प्रकरणाची शहनिशा करावी. जयंत पाटलांचे कॉल डिटेल्स, माजी आमदारांचे कॉल डिटेल्स किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचे कॉल डिटेल्स त्या दिवशीचे काढावेत. त्यांचं फोनवरती काय संभाषण झालं, त्यांचा किती वेळा फोन झाला, तिथून त्यांनी माणूस कोण पाठवला, जिथं PM चालू होतं तिथं तो आम्हाला माहित आहे कोण माणूस आलाय, ते काय झालंय आमच्याकडे आहे. पण पोलिसांनी हे काढावं आणि मग त्याची शहनिशा सांगावी. मी जर दोषी असेल पोलिसांनी माझ्यावरती कारवाई करावी, माझ्यावरती गुन्हा दाखल करावा. मी दोषी नसेल तर हे प्रकरणात माझं नाव घ्यायला कोणी लावलं त्याचा सगळा चेहरा समोर आला पाहिजे. हे पोलीस प्रमुख सांगली यांना माझी विनंती आहे. सुप्रिया सुळेंनी गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आता राज्यामध्ये ओला दुष्काळ करून त्यांनी कर्जमाफीचं घोषणा करावी. हे बघा, सुप्रिया सुळेंनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत.
तुमचे पितामह 4 वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या महाराष्ट्रात आम्ही बघितलंय दुष्काळ पडल्यानंतर आमची काय अवस्था असायची. पिण्याला पाणी एक टँकर मिळावा म्हणून 6-6 महिने आम्हाला आंदोलन करायला लागायचे. तुमचे बाप मुख्यमंत्री होते आणि तुमच्या नेतृत्वात जेव्हा सरकार या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं तेव्हा पाण्यासाठी आम्हाला काय करावं लागत होते आम्हाला माहीत आहे. हेच ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे की ज्यांनी या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवत आणलाय. मी आता तुमच्याशी बोलतोय, माझ्या जतमध्ये आता इतका पाऊस पडलाय, दोडनाला नावाचा तलाव आहे, तो भरला तर आमच्या 7-8 गावाला विळखा पडू शकतो. आत्ताची परिस्थिती आहे. जतमध्ये 60 गावांना पाणी देणं, टेंबूमध्ये 7,000 कोटी देणं, टेंबूमध्ये खानापूर आहे ज्याचं आता भवानीपूर नाव होणार आहे, माझा आटपाडी तालुका आहे, सांगोला आहे, मान आहे, खटाव आहे, 7,000 कोटी एका वेळेस दिले. सुप्रियाताईंना माझा सवाल आहे, आपल्या साहेबांना रात्री बसल्यानंतर जेवताना चर्चा करा, एका वेळेस कधी 700 कोटी रुपये आपण कुठल्या प्रोजेक्टला दिले होते का? तिकडं मैशाळला 2,000 कोटी लागणार होते. यांचा जयंत पाटील जलसंपदा खात्याचा मंत्री होता 19 ते 22, 100 कोटी रुपये द्यायचे झाले का? आमच्या नेतृत्वाने 2,000 कोटी एकाच वेळेस देऊन टाकले. आता 1,500 कोटीचा सोलार प्रोजेक्ट येतोय शेतकऱ्यांना विजेचा भार पडू नये म्हणून. कशाला तुम्ही सल्ले देत बसताय? तुमचे सल्ले लोक ऐकत नाहीत, उगाच टीव्हीवाले दाखवतात म्हणून काही बोलायचं. सरकार अत्यंत सक्षम आहे आणि देवाभाऊ नेतृत्व हे तुमच्या पिढ्यानपिढ्यांना पुरणारं नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारं नेतृत्व आहे. नुसते कारस्थानं करायची कामं तुमची आहेत. हे असले उद्योग आमचं नेतृत्व करत नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आमचं सरकार उभं आहे. ते सरकार कायम उभा राहील आणि शेतकऱ्यांना जिथं कुठं मदत लागेल. आताच देवाभाऊनी संभाजीनगरमधून घोषणा केलेली आहे, अतिवृष्टी ज्या भागात झाले त्या शेतकऱ्यांना भरीव मदत करणार. सुप्रियाताईच्या सल्ल्याची गरज आमच्या मुख्यमंत्री महोदयांना नाही, ते आमचेच सक्षम आहेत, आमचेच बुद्धिवान आहेत आणि त्यांची भूमिका अत्यंत स्वच्छ आहे, चांगली आहे. आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका आमच्या नेत्याची नाही. त्यामुळे त्यांनी चिंता करू नये. शेतकऱ्यांचं कल्याण आमच्या नेतृत्वात साहेबांचं होईल. शेवटचा प्रश्न होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगरच्या सभेमध्ये काही 2-3 लोकांनी काळे रुमाल दाखवले, त्यावरून आरोप केला की फडणवीसांनी जातीमध्ये भांडणं लावली, त्याची फळं आता ते भोगत आहेत, त्यांनी माफी मागावी. त्याच्यानंतरच हे प्रकार थांबताना पाहायला मिळाले. बघा, काँग्रेसची काय भूमिका आहे. काँग्रेसचे नेते म्हटले होते की आरक्षणाची गरज नाही. काँग्रेसचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. काँग्रेसचा इतिहास असा आहे, मोठ्या लोकांना मोठं करा आणि छोट्या लोकांना दाबून ठेवा, त्यांना गुलाम बनवून ठेवा. जे जेव्हा ते गुलाम होतील तेव्हाच ते आपल्याला सत्ता देतील. आमचं नेतृत्व सगळ्या लोकांना शान करतंय. महाज्योतीसारखी संस्था निर्माण करणं काय भाग आहे त्यातला? महाज्योती संस्था निर्माण करणं कोणाच्या डोक्यात आलं का? सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्या मुलांसाठी स्थापन करणं कोणाच्या लक्षात आलं? एवढे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये, काँग्रेसवाले किती वेळा मुख्यमंत्री होते, कधी त्यांना वाटलं की गरीब मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये संधी देण्याच्या दृष्टिकोनातून एखादी संस्था बार्टीसारखी स्थापन करावी? महाज्योतीसारखी संस्था 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींच्यासाठी स्थापन करावी, त्यांना न्याय द्यावा. ओबीसींच्यासाठी 72 वसतिगृह तयार करावीत, त्या वसतिगृहाच्या माध्यमातून मुलांना 100 मुलींना 100 ॲडमिशन द्यावीत. आधार नावाची योजना आणली ओबीसींच्या मुलांसाठी, ज्यांना 12वी नंतरचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळालं नाही, त्यांना तालुक्यात राहिले तर 38,000, जिल्ह्याला गेले 43,000 रुपये, विभागीय ठिकाणी राहायला गेले तर 51,000 रुपये आणि मेट्रो सिटी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर या ठिकाणी जर मुलं आमची शिकायला गेली ओबीसींची आणि धनगरांची, तर स्वाधार आणि आधार 2 नावाच्या योजना स्थापन केल्या आहे. अरे काय बोलताय तुम्ही? कधी तुम्हाला कळालं? 18 महामंडळं एका वर्षामध्ये निर्माण केलेली आहेत. 18 महामंडळं गडशी लोकांच्यासाठी, डवरी लोकांच्यासाठी, नाथपंथी समूह जो छोटा समाज आहे, मागतकरी समाज, यांचं कधी तुमच्या लक्षात तर होतं का? यांचं कधी तुमच्या ध्यानात होतं का? आज त्यांची उपकंपनी स्थापन झाली आहे, त्यांना उपाध्यक्ष आहे. आता आम्ही मागणी केली, त्यांना अध्यक्ष द्या, राज्यमंत्री पदाचा, कॅबिनेट पदाचा दर्जा द्या. सरकार आमचं करतंय ना काम. तुम्ही कुठंतरी काहीतरी फडकी घेऊन माणसं पाठवली, त्याची बातमी होऊ शकते, लोकांमध्ये त्याचा काही इफेक्ट होऊ शकत नाही. लोकांना न्याय देणारं नेतृत्व देवाभाव आहे. एक अलमट्टी संदर्भातला प्रश्न आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा आता निर्णय घेतला. त्यासाठी आता
देखील त्यांनी 70,000 कोटींच्या खर्चाला मंजूर केली. आपण बघितलं असं सांगलीला, कोल्हापूरला पुराचा फटका बसतो, कसं बघताय? हे बघा, अलमट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता मला प्रश्न विचारला. मागे एक वडनेरी समिती राज्य सरकारनं स्थापन केली होती आणि वडनेरे समितीनं अहवाल असा दिला की अलमट्टीचा काही परिणाम हा सांगली आणि कोल्हापूरवरती होत नाही, परंतु यामध्ये मतप्रवाह आहेत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 2-3 बैठका आमच्या घेतल्या होत्या आणि मागच्या 15-20 दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीत पण एक बैठक घेतली होती. आता हा निर्णय झाला आहे तो तुमच्याकडून मी ऐकला, परंतु आमचं सरकार याविषयी नक्की योग्य काहीतरी मार्ग काढण्याचा नक्की विचार करेल आणि तसा मार्ग काढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.